निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणाची आधी पेपर मिळवला, तेच प्रश्न परीक्षेत आले आणि त्यानंतर प्रियकर प्रेयसीमध्ये सुरू झालं गुणांचं गणित। एमपीएससी औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणात प्रेयसी ऋतुजा आणि प्रियकर गौरव पाटील यांचं व्हॉट्सअप चॅट समोर आलं। या चॅटमध्ये प्रश्नसंचातनं 78 प्रश्न आल्याचा दावा केला जातोय। परीक्षेतले प्रश्न आणि उत्तरांबाबत दोघांमध्ये चर्चा झाली। कन्फर्म सोडवलेल्या प्रश्नांच्या आधारे गुणांचं गणित केलं जात होतं। दरम्यान याबाबत कुणालाही न सांगण्याचा सल्ला घरच्यांनी दिलाय, अशी ही चर्चा दोघांमध्ये झाली आहे। या सगळ्या चॅटमधनं दोघांनाही आधीच पेपर मिळाला होता हे स्पष्ट होतंय। दोघांमध्ये संभाषण नेमकं काय झालं होतं आपण पाहतोय। ऋतुजा म्हणत होती, प्रश्नसंचातनं 78 प्रश्न आले, ते सगळे बरोबर सोडवलेले आहेत। त्या व्यतिरिक्त 13 प्रश्नही सोडवलेत, असे एकूण 91 प्रश्न सोडवलेले आहेत। गौरव म्हणाला, ओके, प्रश्नपत्रिका मिळेल तर सर्व चेक करून घे। याबाबत कुणालाही काहीही सांगू नको असं पप्पांनी सांगितलंय, असं ऋतुजा म्हणाली। या नोकरीचं ना पण काही खरं नाही, काहीही होऊ शकतं। स्टे लागू शकतो किंवा कट ऑफ वाढू शकतो। मुलाखत नाही निघाली तर काहीही होऊ शकतं, ती पुन्हा म्हणाली। त्यामुळे कुणाला सांगू नको असं त्यांनी सांगितलंय। देवाची इच्छा असेल तर होईल, नाही तर सोडून दे म्हणालेत। गौरवनी यावर फक्त मोघम ओके असं म्हटलंय। ऋतुजा म्हणाली, कौटिल्यानं 5 लाख उद्या मागितले आहेत, पप्पा त्याच टेन्शनमध्ये आहेत। आता या एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी पोलिसांनी धडक कारवाई केली आणि आतापर्यंत पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली आहे। त्यात सुनील गाढवेचा सुद्धा समावेश आहे। सुनील गाढवे यानं स्वतःच्या पत्नीसाठी पेपर फोडलाय आणि या सुनील गाढवेची वरनं सध्या आरोप आणि प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे। सुनील गाढवे हा रोहित पवारांचा उजवा हात आहे असा आरोप नवनाथ बन यांनी केला। गाढवे यांचे रोहित पवारच नव्हे तर शरद पवारांसोबतचे फोटोही त्यांनी मीडियासमोर आणलेले आहेत। माझं अभिमन्यू पवार यांच्याशी बोलणं झालं। अभिमन्यू पवार यांचे सुनील गाढवे कधीही पीए नव्हते, कधीही त्यांना पीए म्हणून ठेवले नाही। अभिमन्यू पवार हे सातत्यानं पुण्यातल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचं लक्ष वेधून घेण्यासाठी, सरकार दरबारी विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन जाण्यासाठी अनेक शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटले होते। त्यामध्ये हा सुनील गाढवे होते। परंतु अभिमन्यू पवारांचा कुठेही पीए म्हणून सुनील गाढवे यांनी काम केलेलं नाही। फक्त रोहित पवार नाही तर या सुनील गाढवे यांचे स्वतः माननीय शरद पवार साहेबांसोबतचे फोटो बघा। यात सुनील गाढवे आणि पवार साहेब एकमेकांच्या शेजारी ओळखीचे असल्यासारखे उभे आहेत। हा एक फोटो नाही, हा माननीय पवार साहेबांसोबतचा आणखी एक वेगळ्या ठिकाणचा फोटो, सुनील गाढवे आणि शरद पवार साहेब। लोकशाही आहे, आम्हाला जशी बोलायची ताकद आहे तशी ऐकायची ताकद ठेवायची असते। मूलभूत प्रश्न फोटो कुणाचा कुणाबरोबर आहे हा नाहीच आहे। आजकाल कुणाचेही फोटो कुठेही निघतात, सगळ्यांच्या हातात कॅमेरा आहे, आम्ही सगळे पब्लिक लाईफमध्ये असतो, सगळ्यांचे फोटो सगळ्यांबरोबर येतात, त्याच्यात गैर काय। पण मला प्रश्न मूलभूत आहे की आज सत्तेमध्ये कोण आहे ह्याला महत्त्व आहे आणि कुणाच्या काळामध्ये हे सगळे पेपरफुटी वारंवार होते हा प्रश्न महत्त्वाचा आहे। त्याच्यामुळे नुसते फोटो दाखवून प्रश्न सुटत नाही। काही लोक केवळ याच्यावर जो काही राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत ते देखील योग्य नाही आहे। खरं म्हणजे नवनाथ बन यांनी हा नेमका कोणाचा कार्यकर्ता आहे हे अनेक फोटोंसहित दाखवून दिलेलं आहे। त्याची पार्श्वभूमी आता सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे विनाकारण याच्यावर राजकारण करू नये असं माझं मत आहे।